तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. उद्धव ठाकरे सेना तत्कालीन महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी 2021 मध्ये मुलुंड कालिदास नाट्यगृह संकल्प आणि त्याच प्रकारे अंधेरी येथील शहाजी राजे संकुल 15 वर्षासाठी एका प्रायव्हेट मेघखोना धनराज हॉस्पिटॅलिटी या डेकोरेटरला भाड्याने देऊन 100 कोटी रुपयेचा घोटाळा केला आहे. हे कला क्रीडा संकुल जे आहे ही जमीन महापालिकेची आहे. 1990 मध्ये ललित कला प्रतिष्ठान या ट्रस्टची स्थापना करण्यात आली आणि मुंबईकरांसाठी पूर्व उपनगरासाठी कालिदास संकुल आणि पश्चिम उपनगराच्या लोकांसाठी शहाजीराजे संकुल येथे कला क्रीडा नाट्य ललित अकादमी याच्या विकासासाठी मुंबईकरांसाठी हे संकुल उभे केले. 2021 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांनी कोणतेही अधिकार नसताना कायद्यात तरतूद नसताना 15 वर्षासाठी दोन्ही ठिकाणची सगळी जागा सुमारे 20 एकर 9 लाख स्क्वेअर फीट जागा त्यात नाट्यगृह बंगलो स्विमिंग पूल टेनिस कोर्ट बॅडमिंटन या सगळ्या जागा या 2 डेकोरेटरला दिल्या. हे फक्त बेकायदेशीर आहेत एवढंच नव्हे 100 कोटी रुपयेचा फायदा डेकोरेटरना करून देण्यात आला. याविषयी मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महापौर रितुताई तावडे यांच्याशी चर्चा केली आहे. या घोटाळ्याची स्पेशल चौकशी झाली पाहिजे आणि उद्धव ठाकरे सेना त्यांचा माफिया कॉन्ट्रॅक्टरनी मुंबईला कसं लुटलं त्याचं हे एक मोठं उदाहरण आहे. ताबडतोब हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करायला हवे. याची चौकशी होऊन यात जे अधिकारी कॉन्ट्रॅक्टर आणि जे नगरसेवक यात सहभागी झाले त्यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. मुंबईकरांसाठी आता भाजपला मुंबईकरांनी मत दिले आहेत. आम्ही हे दोन्ही संकुल 9 लाख वर्ग फूट जागा सामान्य लोकांसाठी उपलब्ध करून देणार. या जागेचा उपयोग नाट्य कला क्रीडा साहित्य याच्यासाठी केला जाणार. फक्त एवढंच नव्हे तर मुंबईच्या हजारो शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी हे मोफत दोन्ही संकुल नाट्य क्रीडा सगळे स्टेडियम उपलब्ध करून देणार. वास्तविकरित्या या संस्थेला अधिकारच नाही आहे. मेयरला तो मुळीच अधिकार नाही आहे असा प्रकारचा एग्रीमेंट करण्यात अधिकारी महापौर यांनी बेईमानीने हा कॉन्ट्रॅक्ट केला. त्यात वर्षाला 2 कोटी रुपये भाडं मिळणार. हा कॉन्ट्रॅक्टर जेवणाचा एका थाळीचे 2000 रुपये घेतो. म्हणजे त्याचा वर्षाचा टर्नओव्हर आणि 15 वर्षाचा टर्नओव्हर तो किमान 2-4 वर्षात 100 कोटी कमवणार. यातना किती किकबॅक दिला आहे माहित नाही. आणि आता कॉन्स्टिट्यूशन मध्ये महापालिकेने जागा हे महापालिकेचं ट्रस्ट आहे. याच्यावर कोणत्याही याचा प्रकारचा कॅटरिंगचा व्यवसाय करताच येत नाही. फक्त स्पोर्ट्स सगळ्या प्रकारच्या स्पोर्ट्सचा विकास. काही वेळी मला हसायला येते की बांगलादेशीचे एजंट कुठे कुठे फिरत असतात. मुद्दा असा आहे की जे जन्म प्रमाणपत्र दिले ते तर बेईमानी आहे ना, ते तर खोटे आहे ना, ते तर फर्जी आहे ना. म्हणून हे महापालिकेचे एजंट आणि हेल्थ ऑफिसर ज्यांच्यावर कारवाई होत आहे ते इश्यू डायव्हर्ट करायला जात आहेत. अशा प्रकारचे जन्म प्रमाणपत्र देण्याचा अधिकारच नव्हता. आणि 87,000 जन्म प्रमाणपत्र अपात्र लोकांना बेईमानीने बेकायदेशीरित्या दिली आहेत. ती रद्द करावी लागणार.
देणाऱ्यांवर कारवाई होणार. एक और मैं आणखीन एक प्रतिक्रिया देऊ इच्छितो. आज संभाजीनगरमध्ये MIMचे नगरसेवक जो कॉर्पोरेट जिहादचा मुख्य आरोपी आहे, त्याती मतीन पटेलचे अनधिकृत बांधकाम तोडण्याचं काम ज्या महापालिका सरकारी अधिकाऱ्यांनी केलं आहे त्यांना मी धन्यवाद देतोय. MIMचे नेते चोराचा उलट्या बोंबा ते ओरडतायत, का तोडलं, कसं तोडलं, अरे तर घर तोडलंय. पण या सगळ्या बेईमान लोकांनी जे डझनभर हिंदू युवतींचं जीवन हराम केलं, त्या लोकांनाही तोडायला पाहिजे. ते 20 वर्ष बाहेर येणार नाही याची काळजी आम्ही घेणार. आज संभाजीनगरमध्ये MIMचे नगरसेवक जो कॉर्पोरेट जिहादचा मुख्य आरोपी आहे, त्याती मतीन पटेलचे अनधिकृत बांधकाम तोडण्याचं काम ज्या महापालिका सरकारी अधिकाऱ्यांनी केलं आहे त्यांना मी धन्यवाद देतोय. MIMचे नेते चोराचा उलट्या बोंबा ते ओरडतायत, का तोडलं, कसं तोडलं, अरे तर घर तोडलंय. पण या सगळ्या बेईमान लोकांनी जे डझनभर हिंदू युवतींचं जीवन हराम केलं, त्या लोकांनाही तोडायला पाहिजे. ते 20 वर्ष बाहेर येणार नाही याची काळजी आम्ही घेणार. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.